युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. तर आता यामध्ये आपण स्टडी करणार आहे तो कोणकोणते नॉमेनक्लेचर, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, हायड्रोकार्बन. Hydrocarbons means those compounds which consist only carbon and hydrogen. फक्त कार्बन आणि हायड्रोजन असणारे कंपाउंड. Saturated, unsaturated hydrocompounds. Then cyclic compounds. ज्यामध्ये मोस्टली मोनोसायक्लिक कंपाउंड. क्लासिफिकेशन मध्ये आपण स्टडी केलं सायक्लिक कंपाऊंड्स अँड असायक्लिक कंपाऊंड. तर त्यापैकी मोनोसायक्लिक म्हणजे सिंगल सायकल वन रिंग असणारे कंपाऊंड मोनोसायक्लिक कंपाऊंड. देन मोनोफंक्शनल अँड पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. आपण क्लासिफिकेशन मध्ये सेकंड टाइप स्टडी केला. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. Monofunctional means the compounds that consist only one functional group, and polyfunctional means one compound but it consists more than one functional group. फक्त एकच फंक्शनल ग्रुप असणारे मोनोफंक्शनल आणि एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतील तर ते पॉलीफंक्शनल ग्रुप. अशा डिफरंट कंपाऊंडचे नॉमेनक्लेचर आपल्याला स्टडी करायचे या IUPAC सिस्टीम मध्ये. IUPAC सिस्टीमचा लॉंग टर्म लक्षात ठेवायचा. IUPAC फॉर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. तर ही जी युनियन आहे आणि काही रूल्स तयार केले आणि त्या रूल्स वरून जे नेम दिले जातात त्या नेम्सला म्हणतात IUPAC नेम्स अँड दॅट सिस्टीम इज कॉल्ड IUPAC सिस्टीम. ठीक आहे. सेकंड सिस्टीम लिहा. IUPAC सिस्टीम. IUPAC सिस्टीम it is international union of pure and applied chemistry. International union of pure and applied chemistry. Next line. Some rules are formulated. Some rules are formulated by IUPAC for nomenclature of compounds. And these rules are followed for IUPAC nomenclatures of organic compounds. And given below. Next line. तर यामध्ये आपल्याला फर्स्ट टाइप घ्यायचं. ह्या सगळ्या कंपाऊंडचा आपल्याला स्टडी करायचं. जसजसे आपण कंपाऊंड स्टडी करतोय त्यानुसार आपण ते लिहायचं. तर IUPAC सिस्टीम मध्ये फर्स्ट नॉमेनक्लेचर आपण घेणार आहे स्ट्रेट चेन अल्केन. And these names are very very important for nomenclature of any other organic compound. Straight chain alkane आणि बेसिक जे घेताना आपण 10 पर्यंत घेतलेले आहेत. तर ते 10 अल्केन आणि त्यामध्ये प्लस 10 करायचे म्हणजे 20 अल्केनचे नॉमेनक्लेचर आपल्याला घ्यायचे. तर यामध्ये फर्स्ट टाइप घ्या नॉमेनक्लेचर
IUPAC नॉमेनक्लेचर म्हणून. IUPAC nomenclature of straight chain alkanes. Straight chain alkane. क्लासिफिकेशन मध्ये आपण स्ट्रेट चेन आणि ब्रँच्ड चेन किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युले जे आपण सुरुवातीला स्टडी केले त्यामध्ये आपण स्ट्रेट चेन आणि ब्रँच्ड चेन असं स्टडी केलेलं आहे. स्ट्रेट चेन मीन्स कार्बनची कंटिन्युअस चेन असेल, त्याप्रमाणे कंटिन्युअस चेन असेल ती स्ट्रेट चेन. आणि ब्रँच्ड चेन मीन्स देर इज वन और मोर ब्रँचेस ऑन द मेन चेन ऑफ कार्बन. फक्त कंटिन्युअस चेन असेल तर स्ट्रेट चेन आणि त्याला ब्रँच करून एखादा कार्बन किंवा अदर ब्रँच असेल तर ते ब्रँच्ड चेन असते. तर यामध्ये आपण फर्स्ट नॉमेनक्लेचर स्टडी करणार आहे ओनली फॉर द स्ट्रेट चेन अल्केन. फक्त स्ट्रेट चेन अल्केन्सचे नॉमेनक्लेचर लिहिणार आहे. तर आता हे नॉमेनक्लेचर लिहिताना फर्स्ट नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ कार्बन atoms हा फर्स्ट असेल. देन मोलेक्युलर फॉर्म्युला, then condensed structural formula and IUPAC name. म्हणजे जे स्ट्रेट चेन अल्केनचे आपण आता नेम्स घेणार आहे ते यानुसार लिहायचे. फर्स्ट नंबर ऑफ कार्बन म्हणजे त्यामध्ये नंबर ऑफ कार्बन atoms किती आहेत त्याचा करस्पॉन्डिंग मोलेक्युलर फॉर्म्युला, कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा आपण स्टडी केलेला आहे. डिफरंट टाइप ऑफ स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्यामध्ये जसा बॉन्डलाईन फॉर्म्युला किंवा अदर जे लेविस फॉर्म्युला किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, डॅश स्ट्रक्चर त्यामध्ये हा एक फॉर्म्युला स्टडी केला आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला आणि त्याचे IUPAC नेम्स. तर नंबर ऑफ कार्बन ॲटम हे आपण ग्रॅज्युअल घ्यायचे म्हणजे सेरीज लिहायची. होमोलोगस सेरीजचा पॉइंट आपण स्टडी केला. तर होमोलोगस सेरीज मध्ये काय तर त्यामध्ये फक्त 2 मेंबर्स असतील, नेक्स्ट मेंबर आणि प्रिव्हियस मेंबर. यामध्ये डिफरन्स कशाचा असणार आहे फक्त CH2 ग्रुप. तर अशी स्ट्रेट चेन अल्केनचे ग्रॅज्युअली नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज होणारी सेरीज लिहायची आणि त्याचे IUPAC नेम. हे सिंपल आहे. T1 10 पर्यंत तुम्हाला माहितही आहेत पण तेच परत आपण रिपीट करतोय कारण हेच अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे नेम्स आले की अदर कंपाऊंडचे नेम्स तुम्ही इझिली लिहू शकता. So first number of carbon 1. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण स्टडी केलेला आहे. तर अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे CnH2n+2. So number of carbon atom 1 means value of n is 1. त्यावरून हायड्रोजन कॅल्क्युलेट करायची. n ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे इथे काय येणार आहे 2 into 1 plus 2 म्हणजे C1 असेल तर H किती येणार आहे 2 into 1 2 plus 2 म्हणजे 4. असा मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येतोय CH4. सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युला आधी सांगायचे तुम्ही. हा CH4 झाला. त्यानंतर नंबर ऑफ कार्बन 2 घेतली. नंबर ऑफ कार्बन 2 मीन्स व्हॅल्यू ऑफ n is 2. Here 2 into 2 2 into 2 म्हणजे 4 4 plus 2 6 म्हणून याचा फॉर्म्युला काय येणार आहे C2H6. आणि त्याही पेक्षा सिंपल जर तुम्ही ग्रॅज्युअली नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज करत असाल तर ही सेरीज आपण लिहितोय. आणि होमोलोगस सेरीज मध्ये 2 सक्सेसिव्ह मेंबर्स मध्ये डिफरन्स कशाचा असतो CH2. तो CH2 फक्त ऍड करायचा. दॅट मीन्स त्याला 3 कार्बन ॲटम्स देन C3 1 कार्बन ऍड केला 2 हायड्रोजन ऍड करायचे म्हणजे किती येतात H8. किंवा जनरल फॉर्म्युलानुसार कसं लिहू शकता Cn असेल तर H2n+2 आहे म्हणजे कार्बनचा नंबर असेल तो डबल करायचा आणि त्यामध्ये 2 ऍड करायचे. मग इथे कार्बनचा नंबर 3 आहे तो डबल केला म्हणजे किती झाला 6 आणि त्यामध्ये 2 ऍड केले 6 plus 2 असे किती येतात 8. फॉर नंबर ऑफ कार्बन 4 साठी सांगा काय येतोय फॉर्म्युला
C4H10. C4H10. H10 बरोबर आहे. What is next? For 5 carbon C5OH12. C5H12. 12. What is next? C6CH14. C6H14. 14. Okay. For 7 carbon, for 7 carbon, C7H16. 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 For 8 carbon, C8H18. 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 For 9 carbon, C9H20. 9H20. C9H20. And for 10 carbon, C10H22. H22. So these are molecular formula. तर या प्रत्येकाचा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा. हा CH4 हा आहे असा येईल. यामध्ये काय स्टेट चेन 1 कार्बन आहे मीन्स लॉंग चेन येत नाही. 1 C2 ची इथे चेन लिहायची म्हणजे काय करायचंय तर हा 1 कार्बन हा 1 कार्बन इथे 1 बॉन्ड लिहिला. अल्केन्स लिहितोय मीन्स त्यामध्ये काय असणार आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दॅट आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. कार्बनची व्हॅलन्सी किती असते? 4. एक कार्बन किती बॉन्ड फॉर्म करतो? 4. इथे 1 बॉन्ड. मग जेवढे राहिलेले आहेत ते काय लिहायचे? हायड्रोजन. म्हणजे 1 बॉन्ड झाला तर राहिलेले 3 काय असतील? हायड्रोजन. तसंच इथे 1 बॉन्ड आहे म्हणजे हा काय असेल? हायड्रोजन. तसं यासाठी स्टेट चेन 3 कार्बनची लिहिली. तर इथे काय येणार आहे? CH3 CH2 CH3 यानुसार कार्बन येतात हायड्रोजन येतात का बघा. 1 बॉन्ड आहे टोटल 4 बॉन्ड व्हायला हवे. 1 बॉन्ड आहे म्हणजे रिमेनिंग 3 हायड्रोजन असे टोटल 4 बॉन्ड. या कार्बनचे बघा हा 1 बॉन्ड आहे हा 1 बॉन्ड आहे 2 बॉन्ड झाले म्हणून राहिलेल्या 2 बॉन्डला काय असेल? हायड्रोजन. असे टोटल 4 बॉन्ड प्रत्येक कार्बनचे झाले पाहिजे. इथे 1 बॉन्ड झाला म्हणजे रिमेनिंग 3 आहेत ते काय असणार आहे? हायड्रोजन. तसंच आता याचा जर फॉर्म्युला आपण लिहिला तर हे 4 कार्बन आहे. आता या 4 कार्बनला हायड्रोजन सांगा मला. फर्स्ट कार्बनला किती हायड्रोजन असतील? 1 बॉन्ड आहे. मग राहिले किती बॉन्ड? 3. 3 राहिले म्हणून इथे 3 हायड्रोजन. याला 2. 2 बॉन्ड मीन्स 2 हायड्रोजन. इकडे 2 हायड्रोजन आणि इकडे 3. 1 बॉन्ड आहे 3 हायड्रोजन. ठीक आहे. आता आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणतो. याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहायचा आहे. कंडेन्स्ड म्हणजे असे याप्रमाणे काही बॉन्ड रिप्रेझेंट केले जातात किंवा तेही नाही रिप्रेझेंट केले तरी चालतात. तर याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणजे काय येणार आहे? CH3 जो रिपीट होतोय तो किती टाइम्स रिपीट होतोय तो त्याला सबस्क्रिप्ट लिहायचा आहे. CH2 ग्रुप CH2 ग्रुप किती वेळा आहे? 2 टाइम्स अँड CH3 म्हणून याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला काय येईल? CH3 CH2 टॉइस CH. टोटल 4 कार्बन झाले पाहिजे हा लिहितोय आपण. तर हा 1 प्लस 1 2 आणि इथले 2 असे 4. तर आता यानंतर प्रत्येकाचे आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहिणार आहे. कंडेन्स्ड लिहिताना काय करायचंय? CH2 टॉइस CH3 म्हणजे CH2 चे 2 ग्रुप्स आहेत. टोटल कार्बन हा 1 हे 2 कार्बन आणि हा 1 असे 4. त्यानंतर आता कंडेन्स्ड फॉर्म्युला आपल्याला C5H12 चा लिहायचा आहे. तर कसा येईल तो फॉर्म्युला? जसं इथं C4 आहे तर टोटल कार्बन किती आले? 4. दोन्ही टर्मिनलचे CH3 असतात. तसे C5 साठी काय येतील? CH3 ब्रॅकेट CH2 किंवा ती दोन्ही बाजूचे लिहून घ्या. नंतर इथे तुम्ही सफिक्स लिहू शकता. त्याला सबस्क्रिप्ट असणार. तर इथे CH3 CH3 म्हणजे किती कार्बन झाले? 2. टोटल किती असायला हवेत कार्बन? 5. मग हे 2 झाले म्हणजे यामध्ये CH2 ग्रुप किती असणार आहेत? 3. 2 टर्मिनलचे 2 कार्बन आणि CH2 चे 3 असे कार्बन किती होतात? 5. याप्रमाणे लिहू शकता. असा C6 साठी सांगा काय येईल फॉर्म्युला?
C6H14 साठी यानुसार काय येईल कंडेन्स्ड फॉर्म्युला? CH3 CH3 CH2 4 CH3. हा बरोबर आहे. CH24CH3 म्हणजे ग्रॅज्युअली जसे कार्बन इन्क्रीज करतोय तसे ग्रॅज्युअली CH2 ग्रुप इन्क्रीज होतात. There is no CH2 group. There is one CH2, then two CH2, three CH2, four CH2. तसं इथे काय येईल आता? What is next? CH3 CH2 CH2 5 CH3. ओके बरोबर आहे. Then next CH3 CH2 6 CH3 म्हणजे या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता इथे ग्रॅज्युअली आहे म्हणून ते 1 2 3 4 5 असे ऍड करायचे असं नाही. हा फॉर्म्युला बघूनही तुम्हाला कोणताही हा मधला फॉर्म्युला लिहिला तरी हा कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. त्यासाठी काय करायचं? दोन्ही बाजूला CH3 आणि सेंटरला CH2 त्या साईडला असणारे 2 कार्बन आणि रिमेनिंग कार्बन म्हणजे इथे घ्यायचे ते सबस्क्रिप्ट याला. मग इथे 2 कार्बन झाले, राहिले किती शिल्लक? 6 कार्बन याच्यातले, म्हणून इथे 6 घेतला. असे डायरेक्ट सुद्धा लिहिता आले पाहिजे. त्यानंतर काय येणार? CH3 CH2 ला सबस्क्रिप्ट किती? इथे किती घ्यायचे सबस्क्रिप्ट? 7. 7. Then next CH3 CH2 ला सबस्क्रिप्ट सांगा. 8. 8. तर हा प्रत्येकाचा आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहिलेला आहे. जर याचा फॉर्म्युला लिहायचं म्हटलं तर याचा फॉर्म्युला कसा येईल? CH2 हाऊ मेनी टाइम्स रिपीटेड? 7 आहे सबस्क्रिप्ट. याचा अर्थ काय? CH2 7 टाइम्स रिपीट होतो. So CH2 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 असा CH2 7 times repeat होतो. 1 2 3 4 5 6 7 and then CH. म्हणजे याप्रमाणे फॉर्म्युलाचं लिहू शकता. तर हा एवढा पूर्ण लिहिण्याऐवजी आपण काय केलं इथे? कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहिला. पण तुम्हाला असं जरी स्ट्रक्चर दिलं असेल तर त्याचं नेम जे आपण लिहिणार आहे त्याप्रमाणे लिहिता आलं पाहिजे. इथे आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला युज केला. तर हे जे अल्केन्स आहेत याच्या IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये फर्स्ट 4 अल्केन आहेत त्याचे जे कॉमन नेम्स आहेत तेच IUPAC मध्ये युज केलेले आहेत. फर्स्ट 4 अल्केनसाठी जे कॉमन नेम्स आहेत ते IUPAC मध्येही ऍक्सेप्ट केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे 5 कार्बन पासून पुढे जे नंबर ऑफ कार्बन आहेत त्यावरून नेम्स आहेत. हे 10 आपल्याला झालेले आहेतच. 1 कार्बन असणारा कोणता अल्केन सांगा? फर्स्ट 10 आपण मिथेन. घेतला. Methane. 1 कार्बन असणारा मिथेन. फॉर 2 कार्बन इथेन. Ethane. फॉर 3 कार्बन Propane. प्रोपेन. 3 कार्बन साठी प्रोपेन. फॉर 4 कार्बन Butane. ब्युटेन. तर हे जे नेम्स कॉमन मध्ये युज केले जातात तेच IUPAC मध्ये युज केले जातात. आणि त्यानंतर जे नंबर ऑफ कार्बन आहेत त्यावरून नेम्स आहेत. 5 कार्बनचा आहे त्याला नेम काय? 5 कार्बन Pentane. पेंटेन. म्हणजे हा त्याचा नंबर आहे त्यावरून हे नेम आलं. 5 कार्बन पेंटेन. देन फॉर 6 कार्बन हेक्सेन. Hexane. हेक्सेन. फॉर 7 कार्बन Heptane. हेप्टेन. हेप्टेन. फॉर 8 कार्बन Octane. ऑक्टेन. फॉर 9 कार्बन Nonane. नॉनेन. and for 10 carbon Decane. good. तर हे 10 आपल्या आधी झालेले आहेतच. याच्यानंतरचे आणखी 10 आपल्याला घ्यायचे. तर याच्या नॉमेनक्लेचर IUPAC मध्ये काय केलेलं आहे? IUPAC names for first 4 alkanes are same as in common name. Common name मध्ये जे यूज केले जातात तेच. That are methane, ethane, propane and butane.
and then next members are named on the basis of number of carbon atoms present in molecule. For example, for 5 carbon it is named as pentane. For 6 carbon it is hexane. For 7 carbon heptane. For 8 carbon octane. For 9 carbon nonane. For 10 carbon साठी 10 वगैरे असं काही लिहायचं नाही. 10 carbon साठी नेम काय आहे? तर हे झाले स्टेट चेन अल्केन्सचे 10 पर्यंत नेम. असे पुढे 20 पर्यंत आपल्याला घ्यायचे. तर आधी लिहा आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ स्टेट चेन अल्केन. फर्स्ट टाइप आपण आययुपीएसी चा स्टडी करतोय. स्टेट चेन अल्केन्स मध्ये लिहा फॉर स्टेट चेन अल्केन्स for state chain alkanes names of first four members in common system are accepted by IUPAC and names of other alkanes are derived by number of carbon atoms in molecule. Next line. IUPAC names of first 20 alkanes are given below. लिहा आता हे नेम्स. हे फर्स्ट 10 लिहा. अजून 10 लिहायचे आहेत पुढचे. बोर्डवरती लिहिलेले आहे त्याप्रमाणे लिहा कॉलम्स करून. आणि व्हिडिओ परत ऑफ आहेत तुमचे. सफा फक्त एकटीचा सुरू आहे. बाकी सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत. व्हिडिओ ऑन करा तुमचे. यश, साक्षी, साहिल, संजना, व्हिडिओ ऑन करा बाळांनो. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांचे. ओंकार, शीतल, वैष्णवी, महेक, स्नेहल, मृदुला, लिहा आणि नेम्स लिहून झाले की सांगा. आणि वेळ संपत आली आहे. आता एक लक्ष द्या की वेळ जरी संपली हे लिहून घेईपर्यंत तर याच्या नंतरचे म्हणजे 11, 12 असे 20 पर्यंतचे नेम लिहू नका. पण त्याचे हे मॉलिक्युलर फॉर्म्युले आणि कंडेन्स्ड फॉर्म्युले तर लिहू शकता तुम्ही. ते तुम्ही लिहायचे जर आता वेळ संपली हे होईपर्यंत. तर हे कंडेन्स्ड फॉर्म्युले आणि कंडेन्स्ड आणि मॉलिक्युलर फॉर्म्युले 20 पर्यंत कार्बनचे लिहायचे.